नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत की सॅनिटरी नॅपकिन हे योग्य पद्धतीने कसं वापरायचं. आता हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे की आता हे जे पॅड आहे तुम्ही जर बघितलं तर हे पॅड अतिशय पातळ आहे, अतिशय पातळ. आता हे पातळ पॅड बनवण्याची कल्पना कुठून आली ह्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही, पण हे पातळ पॅड प्रॅक्टिकली युजफुल नाही आहे. कारण ते आपल्या ज्या बॉडीची रचना आहे, आता तुम्ही बघितलं तर ही आपली पॅन्टी आहे आणि पॅन्टीचा हा भाग आपल्या शरीराच्या रचनेनुसार आहे. जो मधला भाग आपला दोन पायांच्या मधला जो वल्वाचा भाग असतो तो छोटा असतो, त्याच्यानुसार आपल्या पॅन्टीची रचना आहे. आता होतं काय की हे पातळ असतं पॅड आणि आपण या पॅन्टीवर जेव्हा हे पेस्ट करतो त्यावेळी ते असं होतं आणि पिरियडची थेंब जी असतात, ब्लड, ते कुठे जाणार, ते सगळं खाली जातं आणि पॅन्टी तुमची खराब होते, डाग पडतात किंवा तुम्हाला दिवसभर अनकम्फर्टेबल वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर त्याचं हे कारण आहे की चुकीच्या पद्धतीने आपण पॅड वापरतो, कारण ते थिन आहे, पॅड हे जाड असायला पाहिजे. तर आता त्याच्यासाठी मी काय टेक्निक करते. आता त्याच्या आधी ही जी पॅन्टी आहे त्याच्याबद्दल सांगते. आता ही कॉटनची पॅन्टी आहे, जसं आपलं चादर वगैरे असते त्या टाईपमधलं, अतिशय काही त्याच्यामध्ये फॅन्सी नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाची टिप, जर तुमचा नंबर 100 सेंटीमीटर असेल, तुम्ही पिरियडच्या वेळी घालताना दररोज तुम्ही 100 सेंटीमीटरच पॅन्टी वापरा. पिरियडच्या वेळी 90 सेंटीमीटरची वापरा. थोडीशी लहान पॅन्टी घ्या तुमच्या रेग्युलर साईजपेक्षा, त्यामुळे पॅड व्यवस्थित राहतं, तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल आणि सहज वाटतं. त्याच्या मागचं हे कारण आहे. तुम्ही हे करून बघा, ट्रिक वापरून बघा. आता काय करायचं की आपला हा पॅन्टीचा मधला भाग आहे ज्याच्यावरती आपण नेहमी पॅड पेस्ट करतो, त्याप्रमाणे आता एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून मी इथे, आता बघा हे पॅड मी इथे पेस्ट केलेलं आहे, राईट. आपण हा कागद काढू, हा पॅड पेस्ट करू. आता हे जे पॅड आहे हे डबल एक्सेल साईजचं घ्या किंवा एक्सेल साईजचं घ्या, जेणेकरून पूर्ण जो पॅन्टीचा भाग आहे आपला तो कव्हर होतो, राईट. आता हे घेतल्यानंतर आपल्याला हे पॅड थिक करायचं आहे, म्हणजे जाड करायचं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याकडे काय उपाय आहे, तर दुसरं पॅड तुम्ही एक्सेल साईजचं घ्या, सेम घेऊ नका, किंवा लार्ज घ्या, तुम्हाला फ्लो असेल तर त्याच्यानुसार घ्या. ओके. तर आता मी हे घेतलेलं आहे, हे लार्ज साईजचं पॅड, हे डबल एक्सेल घेतलं आहे, हे लार्ज घेतलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या पॅन्टीमध्ये एक डिव्हिजनची शिलाई दिलेली असते इथे, हे बघा, इथे स्टार्ट होते. हा एक्झॅक्टली आपल्या वल्वावरचा, जिथून आपला ब्लड फ्लो होतो तिथला हा भाग आहे, राईट. तर आता ज्यावेळी हे मोठं पॅड आपण लावतोय याच्यावरती हा जो भाग, इथे यांनी सुद्धा पट्टी दिलेलीच आहे ऑलरेडी. तर आपण हे काढल्यानंतर इथे मध्ये पेस्ट करताना हे पॅड एक्झॅक्टली याच्यामध्ये पेस्ट करायचं. ओके. आणि अशा पद्धतीने पॅड वापरायचं. आता काय होतं की हे पॅड थोडं जाड झालेलं आहे. ज्यावेळी आपण ही पॅन्टी घालू, आपण ज्यावेळी हे पॅड घेऊ आपण, त्यावेळी ते असं होणार नाही, कारण ते जाड आहे, राईट. आणि तुम्हाला स्वच्छ राहता येईल आणि तुम्हाला सहज वाटेल दिवसभर वावरताना. आणि हे पॅड जे आहे ते प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण पॅड घेतो त्यावेळी ते अशा पद्धतीने दुमडायला पाहिजे, म्हणजे तुमचा जो फ्लो आहे तो इथे येतो आहे, इथून तो सगळीकडे पसरतो आहे. तो दोन्ही साईड्स तुमच्या ज्या पॅन्टच्या घाण होतात, तुम्हाला खूपच अनकम्फर्टेबल होतो आणि अस्वच्छ वाटतं, डाग पडतात, तसं काहीही होत नाही. हे पॅड अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे घेताना. ओके. इथे फ्लो आपला जमा होतोय. जर पातळ तुम्ही सिंगल पॅड घेतलं तर अशा पद्धतीने ते दुमडल्या जातं. तुम्ही ज्यावेळी तुमच्या शरीर रचनेनुसार ते पातळ असल्यामुळे दुमडल्या जातं, राईट. जर जाड पॅड मार्केटमध्ये विकत मिळत असतील तर घ्या, पण मला तर काही मिळाले नाही. ओके. तर आता हे तुमच्या लक्षात आलं का की हा मोठा भाग आहे त्याच्यावरती लहान घ्यायचं आहे, सेम घ्यायचं नाही आहे. कारण काय होतं, आपण दर 4 तासांनी पॅड बदलतो, मी तर दर 4 तासांनी फॉलो करते. त्यावेळी फक्त हा भाग आपण काढून टाकायचा आणि याच्यावरती दुसरं पॅड पेस्ट करायचं, असं आपण 2 वेळा करू शकतो. त्याच्यामुळे निसर्गाची हानी थोडी कमी होईल. तुम्ही जर सेम साईजचे दोन्ही घेतले तर एक काढताना पूर्ण पॅड बाहेर येतो, बरोबर. त्यामुळे एक लहान घ्यायचं, हे वरचं चेंज करायचं 4 तास, त्याच्यावर दुसरं पेस्ट करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही पॅड्स वापरून बघा. विशेषतः नवीन वयात आलेल्या मुलींना या पद्धतीनेच पॅड वापरायला शिकवा. शक्यतो कापडाची वापरा, नसेल पॉसिबल तर ही पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे त्या पद्धतीने वापरा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा, लाईक नक्की करा. तर तुमच्या बेसिक टेक्निक लक्षात आली असेल की पॅड जी आहे ती जाड असायला पाहिजे आपले पॅड्स. ओके. बारीक असेल, पातळ पॅड्स असतील तर ते दुमडतील मध्ये, त्यामुळे आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे. आणि मी जी ट्रिक सांगितली ती नक्की तुम्ही करून बघा. थँक्यू सो मच.